नमस्कार. जय महाराष्ट्र. ECM पॉलिटिकल कॅम्पेनिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. रणधुमाळी सुरू झालेली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची आणि त्याच अनुषंगाने आज आपण आलोय नडगाव तर्फे बिरवड जिल्हा परिषद गटातील आचोळी या ठिकाणी. आणि या ठिकाणी आपल्याला काही ग्रामस्थ, काही मतदार बंधू भेटलेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांचा कौल हा कशा प्रकारे आहे. साहेब, काय सांगाल? निवडणुकीची रणधुमाळी ही सुरू झालेली आहे. आपल्याला काय वाटतंय, कोणाचा पारडा जड आहे, शिवसेना की राष्ट्रवादी? आम्हाला तर हेच वाटतं की शिवसेना ह्याचं पारडं खूप मोठं आणि भारी आहे. त्याचं कारण असं आहे की आजपर्यंत सतत शिवसेनेने जे काही सुधारणा इथं केलेलं आहे, रोडपासून ते पुलापर्यंत, ते शिवसेनेचंच आहे. इथं कुठच्याच पक्षाला प्रवेश, सगळ्या पक्षांना आहे, पण कुठच्याच पक्षाने इथं असलं या पद्धतीनं कार्य केलेलं नाही. त्यामुळं आम्ही पहिल्यापासूनही शिवसेनेमध्येच आहोत, शिवसेनेलाच पाठिंबा करतो आणि ह्याच्या पुढेही करू आणि करणार. कोणकोणत्या प्रकारचे विकास कामं आपल्या गावामध्ये झालेले आहेत आणि ते कोणाच्या माध्यमातून झालेत, काय सांगाल? नाही विकास कामं जे आहेत ना, ते शिवसेनेच्या माध्यमातून झाले. ते मी जो सरपंच होतो त्यात आम्हाला भरत गोगावलेंनी जे आहे पाण्याची नळ योजना, तंटामुक्त गाव केलेलं आहे, आरोग्य केंद्र, शाळा, तसा आदिवासी वाडीवरती आपलं हे समाज मंदिर, गावामध्ये अंतर्गत रस्ता हे आदिवासी वाडीनं पण दिले आहे. तसं बुद्धवाड्यामध्ये पण कामं केलेत. भरपूर काय आम्ही इथे कामं केलेत. शेडच्या माध्यमातून स्मशानभूमी पण केलेली आहे. त्याच्यानंतर हा रोड जो आहे हे भरत शेटनीच 2 दिवसामध्ये मंजूर करून दिलेला आहे. नदीपासून इथपर्यंत हे भरत शेटच्या माध्यमातून हे केलेलं आहे. आणि त्याच्या अगोदरपासून पण हे आहे, शिवसेना एक शिवसेनेचीच आहे. बाकी हे दुसरा पक्ष जे कोणी काही कामं केले नाहीत. सुरुवातीपासून DP जे आहे ते पण शिवसेनेच्या माध्यमातून झालेलं आहे. आपण सर्वजण ज्येष्ठ आहात, परंतु एक युवा नेतृत्व आपल्या भागातून निवडणुकीसाठी उभं राहिलंय, विकास गोगावले. त्यांच्याबद्दल आपलं काय मत आहे, काय वाटतंय? नाही, त्यांच्याबद्दल तर आम्हाला चांगलेच मतं वाटतात आणि त्यांनी भरपूर कामं केली. त्यांच्याच पाठीशी आम्ही आहो, एक मताने आमचा पुरा गाव. पुढील काळामध्ये त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात विकास पाहायला मिळेल का? हो, त्याच्या माध्यमातून मिळेल म्हणून तर आम्ही त्याच्या पाठीशी आहे. अशा माध्यमातून जे कामं आता ते झाले, त्यांचा मुलगा जो आहे तो जर जिल्हा परिषदवरती जर गेला तर त्याच्या माध्यमातून पंचायत समितीमधून ही इकडं कामाची लाटच इकडे येणार आहे. असे वाटेल का कुठं काय काम करावं, कुठं काय नाही करावं, अशी परिस्थिती तर निर्माण होणार आहे की आपल्याला ते पैसे देतील पण आपल्याकडे कामं आहेत का नाही ते सांगता येणार नाही. अशी परिस्थिती इथं निर्माण होणार आहे विकासाच्या कामाची. साहेब, काय सांगाल? वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय योजना या आपल्यापर्यंत येत असतात, त्याचा तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ झालाय का? आणि झाला असेल तर तो कोणाच्या माध्यमातून झालाय, काय सांगा? या ठिकाणी अनंत प्रकारचे योजनेचे लाभ झालेले आहेत. आणि आमच्या गावामध्ये 1990 पासून आम्ही शिवसैनिक या ठिकाणी निष्ठेने कामं करतोय. आणि त्यावेळेला प्रभाकर मोरे आमदार होते, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी विकासाची कामं अनंत प्रकारची झालेली आहेत. ते सांगता येणार नाही, त्याला सांगायला अख्खा पूर्ण दिवस लागेल. दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर स्वर्गीय प्रभाकर मोरे निघून गेल्याच्या नंतर त्यांनी त्यांची धुरा सगळी आपले भरत शेठ यांच्या माध्यमातून झालेली आहे. आणि आज महिला कामगार योजनेचं जे काय फॉर्म वगैरे भरलेले आहेत त्या महिलांना त्याचा लाभ मिळालेला आहे. आणि आता भांडी वाटपाचा पण कार्यक्रम होणार आहे, ते प्रत्येक तालुक्यामध्ये गावोगाव चालू आहे. आणि दुसरी गोष्ट, आज ह्या परिसरामध्ये आचोळी गावं सोडा पण रायगडच्या पायथ्यापर्यंत या नातेविभागामध्ये पूर्ण संबंध तालुक्यामध्ये, तिन्ही तालुक्यामध्ये विकासाचा कामाचा धडाका लावला असेल तर आमचे लोकप्रिय आमदार भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून झालेलं आहे. ही काळ्या दगडावरची रेग आहे. आणि दुसरी गोष्ट, दुसऱ्या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी राजकारण करायला येतात, मतदारांना भेटायला येतात. जिल्हा परिषदचे इलेक्शन असेल, पंचायत समित्या असतील, लोकसभा असेल, विधानसभा असेल, तर या माध्यमातून ते येतात आणि फक्त मिटिंग घेतात. नाही त्या पण एक रुपयाचं देखील या ठिकाणी काम केलेलं नाही. आणि आम्हाला शाश्वती आहे की आमचे लोकप्रिय आमदार आमच्या गळ्यातली ताईत आहे शिवसैनिकांच्या. आणि त्यांच्या मागे त्यांचे सुपुत्र विकास गोगावले महाराष्ट्र राज्य कोर कमिटीचे ते सदस्य आहेत. आणि त्यांच्यावरती ठामपणे आमचा विश्वास आहे की ह्याच्या पुढे आमची कोणत्याही प्रकारची कामं असेल तर ते त्यांच्या माध्यमातून पूर्ण होतील अशी आमची अपेक्षा आहे. आणि आम्ही ती पूर्ण करून घेणार त्यांच्या. आता तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांचे फॉर्म तुमच्याकडून भरून घेतले, ते कशा प्रकारे होते? त्याच्याकडून कुठलं शुल्क आपल्याकडून आकारण्यात आलं होतं का? 1 रुपयाचा निशुल्क होतं? 1 रुपयाचा निशुल्क फॉर्म भरलेले आहेत. या ठिकाणी निशुल्क फॉर्म भरून त्यांना त्या योजनेचा लाभ मिळणार आहे. नक्कीच. आम्हाला शाश्वत आहे. काय सांगाल साहेब, कोणाचा पारडा जड वाटतं, शिवसेना की राष्ट्रवादी? कशा प्रकारे? शिवसेना कशामुळे? शिवसेनाच का? शिवसेनेच्या माध्यमातून आमच्याकडे लय चांगली कामं झाली. अंतर्गत
रस्ते झाले, सरकारी हॉस्पिटल झालं आहे, नळ योजना झाली, अंतर्गत रोड अंतर्गत रोड झाले, DP. सर्व DP वगैरे म्हणजे जी जरुरी कामं होती ती भरतच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून सर्व कामं झालेली आहेत. पुढे विकास गगोलांच्या माध्यमातून ही कामं पुढे आपल्याला पाहायला मिळतील असं वाटतं का? निश्चितपणे हो, निश्चितपणे निश्चितपणे ठाम विश्वास आहे हा विश्वास आहे आम्हाला. आणि आमच्याच गावात अनेक गावांना त्यांनी केलेली काम आहेत. आमचं गाव तर जवळ आहे, पण आणखी ह्या नाते विभाग हे करणं सर्व कामं त्यांनी भरचेंनी केलेली आहेत. वेगवेगळ्या आणि जाती धर्माचे लोक आपल्या इथे गुन्हे गोविंदाने राहत असतात. त्यांना सर्वांना सहकार्याची भावना ठेवून त्यांच्यापर्यंत मदत पोहोचते का, काय वाटतंय? अतिशय चांगल्या पद्धतीची ते मदत करतात. गोरगरिबांचे आमचे लोकप्रिय नेते ते आहेत, आमचे कैवारी आहेत गोरगरिबांचे. कुठलाही प्रकार संकट येऊ द्या, मग तो पोलीस स्टेशनचा असेल किंवा तुम्हाला कोणाचं काय आर्थिक मदत असेल, कोणाला डॉक्टरकडे न्यायची आहे, कोणाला उपचार आहेत, आणि वेगळा कुठल्याही प्रकारचा त्यांच्याकडे समस्या असू द्या, आम्ही घेऊन गेलो तो कुठलाही शिवसैनिक या ठिकाणी त्यांच्या बंगल्यावरनं परत येत नाही. आपल्याला आलेला असा एखादा कोणता अनुभव असेल तर सांगू शकतो? आलेला आहे ना. आलेला अनुभव ह्या प्रकारे आहे की आदिवासी वाडीवरती 3 केसेस अशा झाल्या. एक डिलिव्हरी केस होती, तिला इथून माणगावला. एक ॲक्सिडेंट केस होती, तिला इथून मुंबईला फ्री ऑफ कास्ट. इवन त्यांनी त्याचाच खर्च वगैरे सगळं काय करून त्यांना इथं आणून सोडलेलं आहे. अशा 3 केसेस आमच्या आदिवासी वाडीचीच आहेत. त्यामुळं भरत शेठचं जे काम आहे त्यांचं काम बघून आता जे विकास गोगावले साहेब आहेत त्यांच्यावर ह्यासाठी आमचा विश्वास आहे की खरोखरच जसा बाप तसाच पुत्र असा पुढं वारसाला हे ठरलेलंच आहे. त्याच पद्धतीने विकास शेठ बी कामं करतील आणि त्याची आम्हाला पूर्ण शाश्वती आहे. भाजप आणि राष्ट्रवादी युती झालेली आहे, मग त्याच्या संदर्भात आपल्याला काय वाटतंय? कशा प्रकारे आव्हान आहे? ह्या ज्या आता युतीच्या होत आहेत ह्या थोड्याशा टायमासाठी असतात. आता पहिल्या 3 पक्षांच्या होत्या, त्याच्यामध्ये आपली सेना बी होती. आता ही सेना आपल्या अलग झाले, कारण सेनाला आपल्यावरती खूप विश्वास आहे, जोश आहे. त्याला मागं माहिती आहे की माझ्या पाठीवर एवढी लोक आहेत. आमचं इथं फॉर्म जर भरायला झालं तर चढा रोडे असतात का, तर त्या कंडक्टरला माहिती असतं की आम्ही हरणार नाही. मग तो कुठच्याही जातीचा असो, कुठच्या समाजाचा असो, तिथं फरक नाही. त्यामुळं आम्ही सेना एक अशी वस्तू आहे की आम्ही कुणाला भीत नाही, आणि त्यामुळे ह्या युतीचा आमच्यावर काही फरक पडणार नाही. पंचायत समितीसाठी सुरेश महाडिक उभे राहिले, त्यांच्याबद्दल काय वाटतं आपल्याला? ते तर सतत सेनेचं एवढं म्हणजे छोटं जसं सरपंच पदापासून जसं वरती चढतात त्या पद्धतीने तो चाललेला माणूस आहे. आणि त्यांनी खूप गावोगाव, आता मागच्या टायमाला गणपतीला एवढे खड्डे पडले होते, एका फोनवरती त्यांनी संपूर्ण खड्डे भरून टाकले. आणि फोनही केला, दादा कसं काय झालं, किंवा गावाला विचारलं कसं काय. आणि खरोखरच आमची जी चाकरमानी वर्ग आला तो खूप खुश झालं त्यामध्ये. आणि त्यांची खूप कामाची स्पीड अशी आहे की विचारू नका. आणि कामाची प्लस त्यांचे ते रिस्पेक्ट जे आहे, कधी कुणाला जाऊन बोलणं किंवा काय, जर आपण एखादा फोन केला तर त्यावेळेस अंगे जर असलं तर पुन्हा ते फोन करून विचारतात कशामुळे फोन केला होता किंवा काय, एवढी त्यांच्या मानवत आहे. आपण सर्वजण ज्येष्ठ शिवसैनिक आहात. पूर्वीच्या आणि आताच्या राजकारणामध्ये कोणता बदल आपल्याला पाहायला मिळतोय? पूर्वीच्या आणि आत्ताच्या राजकारणामध्ये हाच बदल पाहायला मिळतोय की पूर्वी एवढा पैसा नव्हता, आता खूप पैसा आहे. आता जसं भरत शेठ आमचे मंत्री बनले, खूप काय परमिशन त्याला देत, तेही छोट्यापासून मोठ्यापर्यंत गेले. आणि ते आता कुठचंही काम सांगितलं तर ते नाही करत नाही, कारण की पैसा जो असा आहे. आता थोडासा पैशांचं कसं हे झालं होतं की ही लाडकी बहीण योजनेला झाली, त्याच्यामुळे जरा पैशांचा यांना प्रॉब्लेम आला होता. पण आता ती कव्हर करीत आले आणि त्यामुळं राहिलेली कामं आहेत तीही आमची परिपाठ होऊन जाणार, एवढं आम्ही निश्चितपणे सांगतो. नक्कीच. तर आपण बघितलं असेल की आपल्यासोबत आचवली गावातील ग्रामस्थ होते, शिवसैनिक होते, आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेतलेलं आहे विकासाच्या मुद्द्यावर. गावातला विकास हा फक्त शिवसेनेनेच केलाय आणि पुढील काळातही शिवसेनाच करू शकते असा विश्वास त्यांच्याकडून आपल्याला व्यक्त होताना पाहायला मिळतोय. ECM पॉलिटिकल कॅम्पेनिंगसाठी किरण मोहिते, महाड, रायगड.